तर पुण्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटलनं महिला पालिकेची जागा परस्पर विकल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। ही जागा 22,000 स्क्वेअर फीट जागा पुणे महापालिकेनं ₹1 दरानं 99 वर्षांच्या करारावरती दिलेली होती। धर्मदाय कारणासाठी दिलेल्या जागेचा विक्री व्यवहार कसा होऊ शकतो असा सवाल आता सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोंढरे यांनी केलाय। 6,400 कोटींचा हा व्यवहार करण्यात आलेला आहे। मणिपाल समूहाला ही जागा विकण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, काय अधिक माहिती आहे? एक गोष्ट आपण स्पष्ट केली पाहिजे की हे आज राजेंद्र कोंढरे यांनी आपल्याकडे दिलेल्या कागदपत्राच्या आधारावरती आपण जे म्हणतोय ते सह्याद्री रुग्णालयाच्या डेक्कन इथल्या कॅम्पसबद्दल बोलतो आहोत। कारण 1998 साली तत्कालीन महापौरांनी सह्याद्री म्हणण्यापेक्षा कोकण मित्रमंडळाला जी जागा दिली होती 23,000 स्क्वेअर फीटची ₹1 नाममात्र दरानं 99 वर्षासाठी ती कोकण मित्रमंडळाला दिलेली होती। कोकण मित्रमंडळानं जॉईंट व्हेंचर ज्याला आपण जेबी म्हणतो आपण ते केलं सह्याद्रीबरोबर की ते तिथे येऊन उपलब्ध असलेल्या 23,000 जागेपैकी, कारण FSI वाढून मिळतो रुग्णालयाला, तिथं स्वतःची एक रुग्णालयाची आस्थापना करावी आणि मग तिथे महापालिकेला 50 तासाच्या बेड आवर्स प्रमाणे रुग्णांना मोफत सोय द्यावी। म्हणजे एका रुग्णाला 50 तासासाठी किंवा काही रुग्णांना मिळून 50 तास बेडचे, म्हणजे त्या बेड ऑक्युपाईड करण्याचं असं ते ठरलं होतं। म्हणजे हे धर्मदाय कारणासाठी दिलेली ती जागा आहे डेक्कनमध्ये। म्हणजे आज ती 23,000 स्क्वेअर फीटची जागा ही काही 100 कोटी रुपयाची जागा आहे आणि त्या जागेचं आजचं बाजार मूल्य तुम्ही करूच शकत नाही, कारण अत्यंत प्राईम लोकेशनला। आता ज्या वेळेला 2019 साली हा व्यवहार झाला, पहिल्यांदा 1,000 कोटी रुपयाला सह्याद्री रुग्णालय विकलं गेलं आणि टेकओव्हर झालं, तेव्हा त्या व्यवहाराच्या वेळेला असं लक्षात येतं आहे की कोकण मित्रमंडळाचे जे ट्रस्टी आहेत ते बदलले। म्हणजे त्याला आपण चेंज रिपोर्ट म्हणतो धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये, आणि मग कुणीतरी तिसरीच माणसं त्या ठिकाणी आली। त्याच्यातले केवळ 7 पैकी 2च मराठी व्यक्ती दिसत आहेत की ज्यांना ह्या रुग्णालयासाठी जागा दिली होती महापालिकेनं। आणि आता तर 6,400 कोटी रुपयाला मणिपूर हॉस्पिटल रुग्णालयाच्या मणिपाल रुग्णालयाच्या आस्थापनानं संपूर्ण सह्याद्रीच टेकओव्हर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मग कराड, सांगली, पुण्यातल्या सगळ्या आस्थापना त्यांनी घेतल्यात 6,400 कोटी रुपयाला। आता मूळ प्रश्न इथं उपस्थित झाला आहे की महापालिकेनं ज्या कारणासाठी ती जागा दिली होती ती जागाच मुळामध्ये ट्रस्टला दिलेली आहे, ती जागा अशी विकता येत नाही। आता मणिपालनं जो व्यवहार केला तो जागेसहित व्यवहार केलेला असणार आहे आणि म्हणूनच याच्यामध्ये अनेक उपप्रश्न निर्माण झालेले आहेत। राजेंद्र कोंढरे यांनी ती कागदपत्र दाखवली, त्या कागदपत्राची आपण पडताळणी केली आणि म्हणून त्या पडताळणीनंतर असं लक्षात येतं आहे की महापालिकेनं जसं कोंढरे म्हणतात त्याप्रमाणे ही जागा ताब्यात घ्यायला हवी आणि त्या ठिकाणी स्वतःची आस्थापना सुरू करायला हवी, किंवा मणिपाल रुग्णालयाने आता जो काही व्यवहार केला आहे कॉर्पोरेटनी, तर त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं पाहिजे की सह्याद्रीचं हे जे युनिट आहे ते धर्मदाय युनिट आहे आणि या ठिकाणी आम्ही मोफत उपचार करू रुग्णावरती, आणि तो जो महापालिकेनं करार केला आहे केवळ 50 बेड तासाचा तोही चुकीचा आहे असं कोंढरे यांचं मत आहे। कारण 23,000 स्क्वेअर फीटची जागा केवळ एवढ्या किरकोळ कारणासाठी तुम्ही कसं काय एका रुग्णालयाला देऊ शकता? धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहिती करता।